जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला जायचं होतं कोल्हापूरला, परत्याला स्टँडवर सोडायला लावलो आणि शिरा खाल्ला गरम गरम. शिरा पण तुमच्यासारखाच अगदी गोड होता. कडेगावमधून कराड बस पकडली आणि सुरली घाटातनं जात असं कृष्णामाईचा नयनरम्य असा नजारा बघत पोहोचलो कराडमध्ये. कराडमधून परत कोल्हापूर बस पकडली आणि कोल्हापूर बसमध्ये माझी एक व्यक्ती वाट बघत होती, ती म्हणजे माझा आत्तेभाऊ विक्की दादा. पोरगं बाहेर राहतंय, सकाळी सकाळी काय खाल्लं नसेल म्हणून आत्तीनं असं तूप साखर चपाती पाठवलेली बांधून. एवढी काळजी घेणारी माणसं भेटल्यात, अजून काय पाहिजे आयुष्यात. तर गप्पा ठोकत आम्ही निघालोय आता कोल्हापूरच्या दिशेने. गप्पा मारण्यात आम्ही एवढं गुंग झालो की कोल्हापूर कधी आलं हे कळालंच नाही. बसमधून उतरल्यावर परत या महाशयांनी वडापाव खाऊ घातला. त्यानंतर कोल्हापूरात एक छोटंसं काम होतं, ते आम्ही आवरलं आणि चैत्याला फोन केला. 2 मिनिटाच्या आत चैत्या हजर. आता मला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं होतं, तर चैत्यासोबत आम्ही निघालो महालक्ष्मी मंदिराकडे. एवढ्या दुपारचं पण महाद्वार रोड गजबजलेलाच दिसत होता. आता आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलो होतो आणि चैत्यानं 2 चपला परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनानुसार 2 ठिकाणी